हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 15 सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा एक्झाम्पल नंबर 15 पासून आज पाहणार आहोत आपण। तर सर्वप्रथम आपण 15 नंबरचा एक्झाम्पल पाहणार आहोत। 15 नंबरचा एक्झाम्पल सर्वप्रथम मी रीड करतो, नंतर आपण ते सॉल्व्ह करूयात। फाइंड आउट सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹12,500 ॲट द रेट ऑफ 12.5% पर ॲनम फॉर 2 years and 6 months। 2 years and 6 months म्हणजे 2.5 वर्ष। पहिले सिंपल इंटरेस्ट काढायचा आपल्याला। पहिले काय काढायचं आहे? सिंपल इंटरेस्ट। कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट। पहिले काय काढायचं आपल्याला? सिंपल इंटरेस्ट। बघा सिंपल इंटरेस्ट कशा प्रकारे काढायचा। राईट साईडला लिहायचं गिवन। राईट साईडला काय लिहायचं? गिवन। प्रिन्सिपल अमाऊंट आहे 12,500। नंबर ऑफ इयर 2 years and 6 months म्हणजे 2.5 वर्ष 2.5। 2 years and 6 months म्हणजे 2.5 वर्ष 2.5। आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12.5। आपल्याला काढायचं आहे सिंपल इंटरेस्ट। काय काढायचं आहे आपल्याला? सिंपल इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्टचा काय फॉर्म्युला आहे? PNR अपॉन 100। PNR अपॉन 100 हा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे। पी किती आहे? 12,500। एन किती आहे? एन आहे 2.5 आणि आर किती आहे? 12.5 आणि भागीला 100। आता आपल्याला ज्या वरच्या संख्या आहेत त्याचा मल्टिप्लाय करायचा आहे। वरच्या ज्या संख्या आहेत त्याचा काय करायचं आपल्याला? मल्टिप्लाय करायचा आहे। बघा 12,500 गुणिला 2.5 गुणिला 12.5 किती होते? 3,90,625 भागीला 100 करायचं 3,906.25। ठीक आहे। अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 15 मधलं सिंपल इंटरेस्ट निघालं। आता एक्झाम्पल नंबर 15चं कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे। एक्झाम्पल नंबर 15चं काय काढायचं आहे आपल्याला? कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे एक्झाम्पल नंबर 15चा। आता बघा कंपाऊंड इंटरेस्ट काढताना नंबर ऑफ इयरकडे आपल्याला जास्ती लक्ष द्यावं लागते। म्हणजे नंबर ऑफ इयर आपल्याला 1.5 year 2.5 year 3.5 year असं चालत नाही। ठीक आहे। जर आपल्याला नंबर ऑफ इयर 1.5 2.5 3.5 दिलेलं असेल तर एक्झाम्पल आपल्याला 6 मंथली सिस्टीमने सॉल्व करावा लागतो। एक्झाम्पल कशाने सॉल्व करावं लागते आपल्याला? 6 मंथली सिस्टीमने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करावं लागते। 6 मंथली सिस्टीम म्हणजे काय? 6 मंथली सिस्टीममध्ये नंबर ऑफ इयर डबल करतो, रेट ऑफ इंटरेस्ट अर्धा करतो। 6 मंथली सिस्टीममध्ये नंबर ऑफ इयर डबल करतो, रेट ऑफ इंटरेस्ट अर्धा करतो। ठीक आहे। कसं बघा लक्ष द्या। प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे? 12,500। नंबर ऑफ इयर किती आहे? नंबर ऑफ इयर आहे 2.5 year 2.5 year 2.5 वर्ष। नंबर ऑफ इयर 2.5 वर्ष असेल तर त्याला डबल करायचं। 6 मंथली सिस्टीमनं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट सॉल्व करायचा आहे। 6 मंथली सिस्टीमनं आपण केव्हा सॉल्व करतो? जेव्हा 1.5 2.5 3.5 असं नंबर ऑफ इयर दिलेलं असेल तेव्हा आपण एक्झाम्पल 6 मंथली सिस्टीमने सॉल्व करायचं। नंबर ऑफ इयर किती दिलेला आहे? 2.5 year। 6 मंथली सिस्टीमनं 2.5च्या डबल किती होतात? 5। 2.5च्या डबल किती होतात? 5। इन ब्रॅकेटमध्ये लिहायचं अकॉर्डिंग टू 6 मंथली सिस्टीम। अकॉर्डिंग टू 6 मंथली सिस्टीम। 6 मंथली सिस्टीम अकॉर्डिंग टू 6 मंथली सिस्टीम। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट। रेट ऑफ इंटरेस्ट 12.5 दिलेला आहे, आपल्याला 6.25 लिहावं लागेल आणि इन ब्रॅकेटमध्ये हेच लिहायचं अकॉर्डिंग टू 6 मंथली सिस्टीम। बघा कंपाऊंड इंटरेस्ट काढत असताना नंबर ऑफ इयर 1.5 2.5 3.5 दिलेलं असेल, नंबर ऑफ इयर डबल करायचं, रेट ऑफ इंटरेस्ट अर्धा करायचा। नंबर ऑफ इयर डबल करायचं जेव्हा असं 1.5 2.5 दिलेलं असेल नंबर ऑफ इयर, तेव्हा नंबर ऑफ इयर डबल करायचा, रेट ऑफ इंटरेस्ट अर्धा करायचा। सी आय आपल्याला काढायचा आहे। सी आय इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट एन मायनस पी। प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 12,500 1 + R। रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 6.25 अपॉन 100। एन किती आहे? 5। पी किती आहे? 12,500। 12,500 100 का 100 100 आणि 6 106.25। ठीक आहे। भागीला 100 पाचवा घात मायनस 12,500। 12,500 यांचा भागाकार करायचा 1.0625चा पाचवा घात मायनस 12,500। 12,500
1.0625चा 5वा घात म्हणजे एक वेळा 1.0625 टाईप करायचं आणि 5 वेळा आणि 4 वेळा इजिकल टू द साईन प्रेस करायचं. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. 1.0625 एक वेळा गुणाकारचं साईन, 4 वेळा इजिकल टू द साईन. 5वा घात विचारला तर एक वेळा गुणाकारचं साईन, 4 वेळा इजिकल टूचं साईन. एक वेळा गुणाकारचं साईन 1.0625, एक वेळा गुणाकारचं साईन, 4 वेळा इजिकल टू साईन. 2 3 4 5. 1.354 किती येते? 1.354 मायनस 12,500. या दोघांचा आपल्याला मल्टिप्लाय करावा लागतो. 12,500 गुणिला 1.354 16,925. 16,925 मायनस 12,500. 16,925 मायनस 12,500 किती होते? 4,425. 4,425. अशा प्रकारे आपलं 15 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. 16 नंबरचं एक्झाम्पल खूप सोपी आहे. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काढायला सांगितलेलं आहे. 40,000 प्रिन्सिपल अमाऊंट, नंबर ऑफ इयर 3 इयर, रेट ऑफ इंटरेस्ट 12% पर ॲनम. सोपी एक्झाम्पल आहे, ते तुम्ही पण सॉल्व करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला 17 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करून दाखवतो. मी तुम्हाला 17 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करून दाखवतो. 17 नंबरच्या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. 17 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे, फाइंड आउट सिंपल इंटरेस्ट ऑन ₹700 ॲट 9% पर ॲनम फॉर द पिरियड ऑफ 5 फेब्रुवारी 2016 टू 18 एप्रिल 2016. ओके, 2016 काय होतं? लीप वर्ष होतं. लीप वर्ष असलं म्हणजे याचा मिनिंग काय होते की जो फेब्रुवारी महिना आहे तो 29 दिवसाचा असतो. बरोबर ना? हां, चला लक्ष द्या. एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व करूयात, लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 17. कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. राईट साईडला लिहायचं गिवन. राईट साईडला काय लिहायचं? गिवन. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 700. नंबर ऑफ इयर दिलेला आहे 5 फेब्रुवारीपासून तर 18 एप्रिलपर्यंत. 5 फेब्रुवारीपासून तर 18 एप्रिलपर्यंत म्हणजे 3 महिने दिलेले आहे आपल्याला. सरळ फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 3 महिने दिलेले आहेत आपल्याला. 5 फेब्रुवारीपासून सुरू झालं. कधी सुरू झालं? 5 फेब्रुवारीपासून. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 28. पण लीप वर्ष असल्यामुळे 29 दिवस होते. लीप वर्ष असल्यामुळे किती दिवस होते? 29 दिवस. आणि 5 फेब्रुवारी म्हटलं म्हणजे 5 दिवस आपल्याला मायनस करावे लागतील. म्हणजे किती होतात? 24. फेब्रुवारी महिन्यातले किती दिवस आले? 24 दिवस आले. फेब्रुवारी महिन्यातले किती दिवस आले? 24 दिवस आले. मार्च महिन्यातले 31 दिवस आणि एप्रिल महिन्याचे 18 एप्रिलपर्यंत म्हटलेलं आहे ना, म्हणजे ते 18 दिवस. म्हणजे किती होतात? 4 आणि 5, 8 आणि 5 13, हातचाला 1 2, 5 7, 73 दिवस भागीला 366. जर डेज दिलेलं असेल तर भागीला 365 करतो, पण लीप वर्ष असल्यामुळे 366 करणार आहोत. ठीक आहे. आर काढायचा. आर दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 9% पर ॲनम. हे पुन्हा एकदा सांगतो, 5 फेब्रुवारीपासून तर 18 एप्रिलपर्यंत. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. लीप वर्ष असलं की 29 दिवस असतात. 29 मधून 5 गेले 24. मार्च महिन्यात 31 दिवस असतात. 18 एप्रिलपर्यंत स्टार्टिंगचे 18 दिवस. ठीक आहे. आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे? सिंपल इंटरेस्ट. नंबर ऑफ डेज दिलेलं असेल तर डिवायडेड बाय एका वर्षात किती दिवस असतात? 365. येथे 366 दिले म्हणून ते 366 लिहिलं. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला PNR अपॉन 100. PNR अपॉन 100. प्रिन्सिपल किती आहे? 700. नंबर ऑफ इयर किती आहे? 73 भागीला 366. आर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 9%. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 9%. 100 गुणिला 366. आता वरच्या संख्येचा मल्टिप्लाय करायचा. 700 गुणिला 73 गुणिला 9, 4,59,900. 4,59,900 भागीला 36,600 भागीला 36,600 किती होतात? 12.57. 12.57 म्हणजे 12 रुपये 57 पैसे.
अशा प्रकारे 17 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं. आता 18 आणि 19 बघायचं आहे. 18 आणि 19 नंबरचं एक्झाम्पल सेम टू सेम म्हणजे एकासारखं एक आहे. ठीक आहे. 18 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काढायची आहे प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट काढताना दोन पद्धतीने काढत असतात. प्रिन्सिपल अमाऊंट काढताना दोन पद्धतीने काढत असतात. जर आपल्याला सिंपल इंटरेस्टनं प्रिन्सिपल अमाऊंट काढायची असली तर आपण फॉर्म्युला काय लिहितो, SI इंटू 100 अपॉन P इंटू P नाही N इंटू R, कारण की P तर काढायचा आहे ना. हा फॉर्म्युला आपण प्रिन्सिपलसाठी यूज करतो जर सिंपल इंटरेस्ट असेल तर हा फॉर्म्युला यूज करतो. आणि जर का कंपाऊंड इंटरेस्ट असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण. कंपाऊंड इंटरेस्ट असेल तर फॉर्म्युला यूज करतो A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट N. हा फॉर्म्युला आपण यूज करतो प्रिन्सिपल अमाऊंट काढण्यासाठी जर कंपाऊंड इंटरेस्टच्या पद्धतीने आपल्याला काढायला सांगितलं तर आपण सर्वप्रथम काय करूयात, एक्झाम्पल रीड करूयात. एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे द अमाऊंट विथ कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ अ सर्टन प्रिन्सिपल ॲट 5% पर ॲनम इज 3528. फाइंड द प्रिन्सिपल वेन द पिरियड इज 2 years. एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे द अमाऊंट विथ कंपाऊंड इंटरेस्ट. द अमाऊंट विथ कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे A. 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 3528. द अमाऊंट विथ कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे A. 5% पर ॲनम म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 5% पर ॲनम. ओके. फाइंड द प्रिन्सिपल वेन द पिरियड इज 2 years. फाइंड द प्रिन्सिपल खाली अंडरलाईन करायचं. पिरियड म्हणजे नंबर ऑफ इयर 2 years दिलेला आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे, प्रिन्सिपल. फाइंड द प्रिन्सिपल म्हटलं आपण इथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आहे आणि कंपाऊंड इंटरेस्टच्या साह्यानं काढायचं आहे कारण की अमाऊंट विथ कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हटलेलं आहे. तर फॉर्म्युला यूज करणार आहोत A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट N. A किती आहे, 3528. P आपल्याला काढायचा आहे 1 प्लस R, रेट ऑफ इंटरेस्ट 5 आहे अपॉन 100. N किती आहे 2. 3528 P 100 का 100, 100 आणि 5 105 भागीला 100 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. 3528 P 1.05चा स्क्वेअर. 3528 या दोघांमध्ये काय रिलेशन नाही म्हणजे मल्टिप्लाय आहे. 1.05चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. 1.05चा काय काढायचा आहे, स्क्वेअर. 1.05चा स्क्वेअर 1.1025. 1.1025 येथे गुणीला इकडे गेला ती काय होणार आहे, भागीला 3528 भागीला 1.1025 इज इक्वल टू P. देअरफॉर P इज इक्वल टू 3528 भागीला 1.1025 3200. अशा प्रकारे आपण 18 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं, जे थोडं कठीण होतं आणि थोडं सोपं पण होतं. तुम्हाला 1-2 वेळा प्रॅक्टिस करावी लागेल, मग ते तुम्हाला अधिक इझी जाणार आहे. मी तुम्हाला 19 नंबरचं एक्झाम्पल समजावून सांगतो. आता 19 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे, मी जस्ट तुम्हाला समजावून सांगतो. सगळ्यात शेवटी विचारलेलं आहे फाइंड आउट प्रिन्सिपल अमाऊंट. काय विचारलेली आहे, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल काढायला सांगितलेली आहे. आणि हे सर एक कंपाऊंड इंटरेस्टच्या यानं काढायचं आहे, हे कसं ओळखायचं. तर एक्झाम्पलमध्ये अमाऊंट विथ कंपाऊंड इंटरेस्ट असा शब्द दिलेला असते. एक्झाम्पल रीड करूयात आपण 19 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये. अ पर्सन डिपॉझिटेड सर्टन सम ऑफ मनी इन अ सेव्हिंग बँक अकाउंट ॲट 12% पर ॲनम फॉर 2 years. आता रेट ऑफ इंटरेस्ट 12% दिलेला आहे, नंबर ऑफ इयर 2 years दिलेला आहे. द अमाऊंट ॲक्युम्युलेटेड टू हिज क्रेडिट इन्क्लुडिंग कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे अमाऊंट इन्क्लुडिंग कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला एवढंच वाचायचं आहे. अमाऊंट इन्क्लुडिंग कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला 12544 म्हणजे ए दिलेला आहे 12544 आणि फाइंड आउट प्रिन्सिपल अमाऊंट.
या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला 19 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करायचं, जे अतिशय सोपी एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता आपल्याला 20 नंबरच्या एक्झाम्पलपासून बघायचं आहे. 20, 21 असे 2 एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. तर 20, 21 नंबरचं एक्झाम्पल बघण्याच्या पहिले मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगतो, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. 20, 21 नंबरचं एक्झाम्पल समजावून सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगतो. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PNR/100. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? PNR/100. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? PNR/100. पण सर जर आपल्याला P काढायला सांगितलं किंवा आपल्याला N काढायला सांगितलं किंवा आपल्याला R काढायला सांगितलं तर मग कसं काढायचं? जर आपल्याला सिंपल इंटरेस्टसाठी असा फॉर्म्युला आहे, सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या फक्त P काढायला सांगितलं किंवा आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या फक्त N काढायला सांगितलं किंवा आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या फक्त R काढायला सांगितलं, तर मग काय करसान? वरती लिहू आपण SI × 100. वरती काय लिहू आपण? SI × 100. वरती काय लिहू आपण? SI × 100 असं लिहूयात आपण वरती. ठीक आहे. आता बघा, P आपल्याला काढायचं म्हणजे राहिलं N आणि R डिवाइडला. आपल्याला N काढायचं आहे म्हणजे राहिलं काय? P आणि R. आपल्याला R काढायचं म्हणजे राहिलं काय? P आणि N. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रिन्सिपल अमाऊंटसाठी हा फॉर्म्युला बनेल, नंबर ऑफ इयर्ससाठी हा फॉर्म्युला, रेट ऑफ इंटरेस्टसाठी हा फॉर्म्युला. तर फॉर्म्युले कशा प्रकारे बनवायचे समजलं तुम्हाला? समजलं. ठीक आहे. तर आता आपण बघत आहोत 20 नंबरचं एक्झाम्पल. इन हाऊ मेनी इयर्स म्हणजे नंबर ऑफ इयर. इन हाऊ मेनी इयर्स म्हणजे नंबर ऑफ इयर. इन हाऊ मेनी इयर्स म्हणजे नंबर ऑफ इयर. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ इयर. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ इयर्स. 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 How many years will the sum of rupees 36,000 amounted to 45,000? किती वर्षानं 36 चे 45,000 होणार? किती वर्षानं 36,000चे 45,000 होणार? किती वर्षानं 36,000चे 45,000 होणार? किती वर्षानं 36,000चे 45,000 होणार? जर रेट ऑफ इंटरेस्ट 5% असेल तर, जर रेट ऑफ इंटरेस्ट 5% असेल तर. आता एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं? पहिलं तर सिंपल इंटरेस्ट काढून घ्या. सिंपल इंटरेस्ट कसा काढूयात सर आपण? A - P. सिंपल इंटरेस्ट कसा काढूयात? A - P. सिंपल इंटरेस्ट कसा काढूयात? A - P. सिंपल इंटरेस्ट कसा काढूयात? A - P. A म्हणजे काय? A म्हणजे टोटल अमाऊंट. किती भेटत आहे आपल्याला? 45,000. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट 36,000चे. म्हणजे सिंपल इंटरेस्ट भरते येते 9,000. सिंपल इंटरेस्ट किती भरते येते? 9,000. P किती आहे आपला? 36,000. R रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5% पर ॲनम. आणि N आपल्याला काढायचा आहे. N आपल्याला काढायचा आहे. आता N काढायचा आहे तर फॉर्म्युला काय? SI × 100 P × R. SI किती आहे? 9,000 गुणिला 100. P किती आहे? 36,000. R किती आहे? 5. वरच्याचा मल्टिप्लाय करा 9 लाख, याचा मल्टिप्लाय करा 1,80,000. ओके, म्हणजे काय होते? 5 इयर्स. किती होते? 5 इयर्स. ओके, किती येते? 5 इयर्स. 5 इयर्स येते. किती येते? 5 इयर्स. अशा प्रकारे आपण 20 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं. 36 चे 45 होतात. 36 टोटल अमाऊंट, सॉरी 45 टोटल अमाऊंट, 36 प्रिन्सिपल अमाऊंट, सिंपल इंटरेस्ट 9,000, इन्व्हेस्टेड अमाऊंट किती? 36,000 आहे. R फक्त हे एवढं समजलं पाहिजे आपल्याला. हे जर समजलं तर एक्झाम्पल काही हार्ड नाही आहे, सोपी आहे. तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल फक्त. ठीक आहे. आता मी तुम्हाला 21 नंबरचं एक्झाम्पल समजावून सांगणार आहे. आता तुम्हाला किती नंबर समजावून सांगणार आहे? 21 नंबरचं. पहा, लक्ष द्या 21 नंबरच्या एक्झाम्पलकडे. 21 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे? अमाऊंट विथ सिंपल इंटरेस्ट 5,000 ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट इज ₹6,500. 5,000चे 6,500 होत आहेत 3 वर्षात. तर रेट ऑफ इंटरेस्ट सांगा पर ॲनम. फाइंड आउट रेट ऑफ इंटरेस्ट. 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 कॅल्क्युलेशन
ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. कसं काढायचं? राईट साईडला लिहायचं गिवन. राईट साईडला काय लिहायचं? गिवन. सिंपल इंटरेस्ट ए मायनस पी. ए किती आहे आपला? 6500. पी किती आहे? 5000. सिंपल इंटरेस्ट 1500. पी आहे आपला 5000. नंबर ऑफ इयर आहे 3 वर्ष. आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? एस आय इंटू 100 पी इंटू एन. हां, एस आय किती आहे? 1500 इंटू 100. पी किती आहे? प्रिन्सिपल 5000. नंबर ऑफ इयर 3 वर्ष. म्हणजे 10% पर ॲनम. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10% पर ॲनम. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आपला? 10% पर ॲनम. आता 22 आणि 23 नंबरचं एक्झाम्पल थोडं वेगळं आहे. 22 आणि 23 नंबरचं एक्झाम्पल थोडं वेगळं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला सर्वप्रथम 24 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करून दाखवतो. 24 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करून दाखवतो. नंतर 22 आणि 23 नंबरचं सॉल्व करून दाखवणार. पहिले किती मिनिटात करून दाखवतो? 24 नंबरचं एक्झाम्पल. इन अ हाऊ मेनी इयर्स किती वर्षाने 24चे 30,000 होतील? विल द सम ऑफ 24,000 अमाउंटेड टू 30,000 विथ अ सिंपल इंटरेस्ट 5% पर ॲनम. किती वर्षाने? हाऊ मेनी इयर्स. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ इयर्स. किती वर्षाने? राईट साईडला लिहायचं गिवन. किती वर्षाने 24चे 30,000 होतील? सिंपल इंटरेस्ट काढा. ए मायनस पी. ए किती आहे आपला? 30 मायनस 24 किती होतात? 6000. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 24,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5%. आणि काढायचं आहे नंबर ऑफ इयर. नंबर ऑफ इयरसाठी फॉर्म्युला काय आहे सर? एस आय इंटू 100. पी एन आर मधलं पी आणि आर उरलं. एस आय किती आहे? 6000 गुणिला 100. पी किती आहे? 24,000. आर किती आहे? 5. किती होतात? 5 इयर्स. किती होता? 5 इयर्स. अशा प्रकारे 24 नंबरचं एक्झाम्पल संपलं. 24 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण 26 नंबरचं पाहूयात पहिले. आता आपण 26 नंबरचं पाहूयात. सव्वीस नंबरचं एक्झाम्पल पाहूयात. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. व्हॉट शुड बी द रेट ऑफ इंटरेस्ट. ते जे 3 लिहिलेलं आहे ते कट करून टाका. प्रिंटिंग मिस्टेकनं 3 लिहिण्यात आलेलं आहे. ते जे 3 लिहिलेलं आहे ते कॅन्सल करून टाका. ठीक आहे. तर काय म्हणते 26 नंबरचं एक्झाम्पल? व्हॉट शुड बी द रेट ऑफ इंटरेस्ट इन ऑर्डर टू अर्न इंटरेस्ट 1920 ऑन 6,000 इन अ 4 इयर्स. यात तर सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर दिलेल्या आहेत. काय दिलेलं आहे सर? क्लिअरली व्हॉट शुड बी द रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट येथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. काय विचारलेलं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट. राईट साईडला लिहायचं गिवन. व्हॉट शुड बी द रेट ऑफ इंटरेस्ट. जर इंटरेस्ट 1920 असेल 6000वर. प्रिन्सिपल अमाऊंट 6000 आणि सिंपल इंटरेस्ट 1920. ठीक आहे. नंबर ऑफ इयर 4 इयर. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. आर एस आय इंटू 100 अपॉन पी इंटू एन. एस आय किती आहे? 1920 गुणिला 100. पी किती आहे? 6000. एन किती आहे? 4. आता वरच्या याचा मल्टिप्लाय करा.
1,92,000 भागीला 24,000. 1,92,000 भागीला 24,000. 1,92,000 भागीला 24,000. रेट ऑफ इंटरेस्ट येणार आहे 8%. रेट ऑफ इंटरेस्ट किती येणार आहे 8% पर ॲनम. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे 22 आणि 23 नंबरचं एक्झाम्पल. आता आपल्याला कोणतं बघायचं आहे 22 आणि 23 नंबरचं एक्झाम्पल. 22 आणि 23 नंबरचं एक्झाम्पल पाहायचं आहे आपल्याला. आता त्यात असं म्हटलेलं आहे की अमाऊंट डबल होत आहे. ठीक आहे. तर पहा, पहिले मी 22 नंबरचं एक्झाम्पल सांगतोय. माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अमाऊंट डबल होत आहे तेव्हा एक गोष्ट कॉमनच राहते. दोन गोष्टी कॉमन राहतात. अमाऊंट डबल होत आहे. अमाऊंट काय होत आहे डबल होत आहे. म्हणजे की प्रिन्सिपल अमाऊंट जर 10,000 असेल तर ते 10,000चे किती होत आहे 20,000. अमाऊंट डबल होत आहे म्हणजे 10,000चे किती होत आहे 20,000. 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 म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट 10 आणि सिम्पल इंटरेस्ट 10. बरोबर ना. म्हणजे की दोन गोष्टी सारख्या बनतात जेव्हा अमाऊंट डबल होते तेव्हा. प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट सारखे होतात. जेव्हा अमाऊंट डबल होते तेव्हा प्रिन्सिपल आणि सिम्पल इंटरेस्ट सारखं होऊन जाते. प्रिन्सिपल आणि सिम्पल इंटरेस्ट काय होऊन जाते सारखं होऊन जाते. 22 नंबरचं एक्झाम्पल वाचूयात. अ सर्टन सम ऑफ मनी डबल इटसेल्फ इन 20 years. फाइंड द रेट ऑफ सिम्पल इंटरेस्ट. 20 वर्षात पैसा डबल होत आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट सांगा. 20 वर्षात पैसा डबल होत आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट सांगा. 20 वर्षात पैसा डबल होत आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट सांगा. इथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. पैसा काय होत आहे डबल. इकडं बघा पी किती आहे माहीत आहे का नाही. मुद्दल किती इन्व्हेस्ट केली माहीतच नाही. यात फक्त काय दिलेलं आहे नंबर ऑफ इयर्स दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काळा म्हटलेला आहे. 20 वर्षात पैसा डबल होते. पी किती दिलेला आहे माहीत नाही. सिम्पल इंटरेस्ट माहीत आहे का हा माहीत आहे. सिम्पल इंटरेस्ट जेवढा पी असेल तेवढा सिम्पल इंटरेस्ट. जेवढा पी असेल तेवढा सिम्पल इंटरेस्ट. जेवढा पी असेल तेवढा सिम्पल इंटरेस्ट. बरोबर. नंबर ऑफ इयर 20 years. रेट ऑफ इंटरेस्ट काढा. काय फॉर्म्युला आहे सर रेट ऑफ इंटरेस्टचा. रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे तर रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे आपला SI इंटू 100 P इंटू N. ओके. SI म्हणजे काय P इंटू 100 आणि P म्हणजे काय P. N किती आहे 20. P कॅन्सल होणार. 100 भागीला 20 केलं तर रेट ऑफ इंटरेस्ट 5% पर ॲनम होणार. पुन्हा एकदा सांगतो. एक्झाम्पलमध्ये पी दिलेलं नाही आहे. एक्झाम्पलमध्ये पी दिलेला आहे का नाही. सिम्पल इंटरेस्ट पण दिलेलं नाही आहे असं. पण एक गोष्ट माहीत आहे की सिम्पल इंटरेस्ट हा प्रिन्सिपलच्या एवढाच असणार. कारण की जेव्हा पैसा डबल होते तेव्हा प्रिन्सिपल आणि सिम्पल इंटरेस्ट सेम असते. जेव्हा पैसा डबल होते तेव्हा प्रिन्सिपल आणि सिम्पल इंटरेस्ट सेम होते. म्हणून हे सिम्पल इंटरेस्ट पी समजलं. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व झालं. SI इंटू 100 P इंटू N. SI म्हणजे P आणि P म्हणजे P. 100 भागीला 20 5% पर ॲनम. अशा प्रकारे 22 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व झालं. आता 23 नंबरचं बघायचं आहे. आता 23 नंबरचं एक्झाम्पल बघायचं आहे. आता 23 नंबरचं एक्झाम्पल काय म्हणते पहा. इन हाऊ मेनी इयर्स विल सम ऑफ मनी डबल itself of 12%. In how many years? In how many years? Calculation of number of years. Calculation of number of years. In how many years? किती वर्षाने. राईट साईडला लिहायचं गिवन. प्रिन्सिपल किती आहे सर दिलेलं नाही आहे. सिम्पल इंटरेस्ट किती आहे. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे पी. पीला आपण सिम्पल इंटरेस्ट समजूयात. रेट ऑफ इंटरेस्ट 12% दिलेला आहे. नंबर ऑफ इयर काढा. फॉर्म्युला आहे SI इंटू 100 P इंटू R. कारण की N बाहेर आहे. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे P इंटू 100 आणि P म्हणजे P. R आहे 12. 100 भागीला 12. 100 भागीला
12 किती होतात 8.33 किती होतात 8.33 इयर्स. आता असं आन्सर येते, असं आन्सर लिहूयात. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 23 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता बघा, आता आपलं राहिलेलं आहे 25 आणि 27 28 पासून राहिलेलं आहे. ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर संपलं.